अंबाजोगाई शहरातील नगर परिषद निवडणुकीचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे। या ठिकाणी प्रामुख्यानं या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट असेल, हे या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात पक्ष म्हणून असणार नाहीत, तर या ठिकाणी अंबाजोगाई शहरामध्ये आघाडीचा प्रयोग या ठिकाणी करण्यात येतो आहे। भारतीय जनता पक्षसुद्धा या ठिकाणी आघाडी करूनच लढणार आहे आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गट आणि शरदचंद्र पवार गट हे दोन्ही एकत्र आलेले आहेत आणि लोकविकास महाआघाडी या निमित्तानं स्थापन करण्यात आलेली आहे। आणि या लोकविकास महाआघाडीच्या अंतर्गत या ठिकाणी माजी नगराध्यक्ष राजकिशोरजी मोदी आणि माजी आमदार पृथ्वीराज साठे हे या ठिकाणी एकत्र येऊन लढत आहेत। तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सुद्धा एक स्वतंत्र आघाडी स्थापन करण्यात आलेली आहे, कारण अंबाजोगाई शहराचं राजकारण, समाजकारण, जातीय समीकरण पाहून या ठिकाणी दोन्ही नेत्यांनी आघाडीचा प्रयोग केलेला आहे आणि राजकिशोरजी मोदी यांनी लोकविकास महाआघाडी या ठिकाणी स्थापन केलेली आहे। गेली 2 दिवस त्यांनी प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये प्रचाराचा शुभारंभ केलेला होता आणि आज प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। प्रभाग क्रमांक 4 मधील जे लोकविकास महाआघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत, प्रभाग क्रमांक 4 मधील ओबीसी महिला उमेदवार म्हणून सौ श्रुती अमोल लोमटे या उमेदवार आहेत। तर प्रभाग क्रमांक 4 मधील सर्वसाधारणमधून महेश काका बालासाहेब लोमटे यांची उमेदवारी या ठिकाणी अंतिम झालेली आहे। या दोन्हींच्या प्रचारार्थ आणि नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत राजकिशोर पापा मोदी यांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रभाग क्रमांक 4 मधील जे खडकपुरा भागात आहे त्या ठिकाणचं जे हनुमानाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आज श्रीफळ वाढवून करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमासाठी प्रामुख्यानं माजी आमदार पृथ्वीराज साठे, तसंच या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक भोसले साहेब, तसंच या ठिकाणी या कार्यक्रमासाठी माजी उपनगराध्यक्ष बबन भैया लोमटे, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते संजयजी भोसले यांच्यासह इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि अतिशय हर्षोल्लासाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी लोकविकास महाआघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। आणि ही लोकविकास महाआघाडी अंबाजोगाई शहरातील जवळपास 15 प्रभागामध्ये आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सुद्धा त्या ठिकाणी विकास आघाडीचा प्रयोग करण्यात आलेला आहे आणि त्याचाही शुभारंभ येत्या काही दिवसांमध्ये होईल असं समजतं आहे। वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड।